नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मसाला भेंडी. ही भेंडी तुम्ही पोळीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता. अगदी सकाळच्या वेळी घाई असताना ही डब्याला सुद्धा आपल्याला बनवता येते. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसाला भेंडी करण्यासाठी मी घेतलेले आहे जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, काळा मसाला, बडीशेप आणि धने, लसूण, कोथिंबीर, त्याचप्रमाणे चिरलेला एक कांदा आणि 1 पाव भेंडी. भाजीसाठी चांगली कोवळी भेंडी घ्यायची आहे. ही भेंडी मी आता चांगले स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्याने कोरडी करून घेणार आहे. आणि आता मी भेंडी चिरायला सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी मागचे देठ मी काढून घेणार आहे आणि नंतर भेंडी उभी चिरून घेणार आहे. मसाला भेंडी करण्यासाठी नेहमी भेंडी उभीच चिरली जाते. भेंडी ही भाजी घरात लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. ती पचायलाही हलकी असते आणि करायलाही सोपी असते. नेहमी भेंडीची भाजी करताना ती धुवून झाल्यावर अगदी स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी. जर ती थोडी जरी ओलसर राहिली तर ती भाजी चिकट होते आणि शिजायलाही वेळ लागतो. भेंडी आपल्याला अनेक प्रकारे करता येतात. ती गोल चिरून हिरवी मिरची घालून कोरडी सुद्धा करता येते किंवा लग्नात आता हल्ली भेंडी तळून भेंडी मसाला फ्राय या पद्धतीची सुद्धा आपल्याला भेंडी करता येते. म्हणजेच कुरकुरीत भेंडी सुद्धा आपल्याला करता येते. आता माझी उभ्या पद्धतीने भेंडी आता चिरून झालेली आहे. आता मी भाजी करण्यास सुरुवात करणार आहे. आधी मी आता बाजूला गॅसवर कढई तापायला ठेवणार आहे. ही कढई तापून झाल्यावर त्यात मी 1 पळीभर तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. आता हे तेल तापून झाल्यावर त्यात मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मोहरी, त्याचप्रमाणे कांदे टाकून घेणार आहे. कांदे चांगले लालसर होतील तोपर्यंत परतून घेणार आहे. मसाल्यात भेंडीत सहसा कांदेच टाकले जातात. त्यानंतर त्यामध्ये मी ठेचलेले जिरे, आले, लसूण टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. हे साधारण ते 5 मिनिटे चांगले परतवून घ्यावे. हे सर्व मंद आचेवर परतावे म्हणजे ते जळणार नाही. काही जण सहसा मसाला भेंडी करताना कांदे सुद्धा भेंडींप्रमाणे उभे चिरतात, पण मी ते बारीक चिरून घेतलेले आहे. हे बघा, आता जिरे, आले, लसूण, त्याचप्रमाणे कढीपत्ता, कांदे आपले चांगले लालसर तयार झालेले आहे. यामध्ये मी आता लाल तिखट, काळा मसाला, हळद, त्याचप्रमाणे खलबत्त्यात बारीक केलेली बडीशेप आणि धने मी त्यात टाकलेले आहे. आणि आता हे सुद्धा मी चांगले परतवून घेणार आहे. थोडे तेल सुद्धा टाकून घेणार आहे. धने आणि बडीशेप थोडेसे अर्धवटच बारीक करावे म्हणजे भाजीला चांगली चवही येते आणि एक भाजीला धने आणि बडीशेपाचा सुंदर असा वास येतो. आता मी ही चिरलेली भेंडी त्यात टाकून घेणार आहे आणि भेंडी चांगली परतवून घेणार आहे. भेंडीला सर्व मसाला लागेल या पद्धतीने ती चांगली परतवून घ्यायची आहे. भाजी जेवढी चांगली परतवली जाते तेवढीच भाजीला चवही चांगली येते. आता सर्वात शेवटी मी भाजीला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून झाल्यावर आपण चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे. आता भेंडी परत एकदा चांगली परतवून घ्यायची आहे.
आणि भेंडी एका झाकणाने चांगली झाकून ठेवायची आहे. अगदी 5 ते 10 मिनिटेच झाकायची आहे. नंतर ती उघडी करून किंवा ते झाकण काढून घ्यायचे आहे आणि भेंडी आता उघडीच ठेवायची आहे. त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होईल, म्हणजेच पूर्णपणे निघून जाईल. सहसा बऱ्याच जणी भेंडी चिकट होऊ नये म्हणून ती झाकत नाही किंवा ती उघडीच ठेवतात. पण मी भेंडी चांगली झाकून घेतलेली आहे आणि नंतर 10 ते 15 मिनिटे उघडी ठेवलेली आहे. ही बघा आता आपली भाजी कशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही मी केलेली मसाला भेंडी? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एकदा नवीन रेसिपीमध्ये. खुश रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.